हरिओम. आज सोमवार 10 मार्च. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा भाग आपण ऐकणार आहोत. त्याच्यामध्ये प्रपंचात स्त्रीने कसं वागावं ऐकूया. पतिसेवा हाच आपला धर्म, प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म, अंतरी समाधान हेच आपलं साधन, सर्वांनी राहावे सुखी, रामनाम नित्य घ्यावे मुखी, सर्व सुखाचा लाभ घर बसल्या मिळतो देव, कर्तवी असावे तत्पर, मुखी नाम निरंतर, देहाने करावी सेवा, याहून दुजा लाभाचा नाही ठेवा, परमात्म्याने जे जे दिले ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भले, त्या लोभात न गुंतवावे चित्त, हाच परमार्थ सत्य, नसावं कशाचं ज्ञान, वाटावं सदा घ्यावं रामनाम, प्रपंच राहावे समाधान, हेच भक्ताचं मुख्य लक्षण जाण, पतिव्रता साध्वी थोर थोर त्यांचे करावे स्मरण, जे करील पुण्यवान न बोलावी पती सदृत्तरे, समाधान राखोनी अंतरे, जे सज्जनास आवडेल खरे, पती परते न मानावे दुजे दैवत, घरात राखावे नेहमी समाधान, तुमच्या पतिसारख्यांची संगती हीच भाग्याची खरी प्राप्ती, त्यांच्या आज्ञेने वागावे, त्यांच्या सुखात आपलं सुख पाहावं, रामधरिता चित्ती प्रपंचाची काळजी त्याचे हाती, प्रपंची असावे खबरदार, परी लोभात न गुंतावे अंतर, धनसंग्रही राखावे, सर्वच खर्चून न टाकावे, ही प्रपंचाची रीत, सर्व जगात आहे चालत, जगाची रीत लोभात असणे हे मात्र आपणास न आवडावे, देहाने करावी पतिसेवा, ध्यानी धरावा रामराया, त्याचा संसार उत्तम झाला हाच आशीर्वाद माझा बरा, प्रपंचाची संगती, काळजीची उत्पत्ती, तेथे धरिता नामाची संगती, काळजी विरहिता आनंद दे, मुलीच्या लग्नाची काळजी करू नये, प्रयत्नाला सोडू नये, प्रयत्नांती परमेश्वर, हे सज्जनांचे बोल, मनी ठसवावे खोल, आरंभी ज्याने स्मरला राम, त्यालाच प्रयत्नांती राम, हा ठेवावा विश्वास, सुखे साधावे संसाराच, मिष्ट भाषण वरीवरी, विषयांतरी असल्याची संगत नसावी बरी, मी तुम्हाला सांगतो हित, दृश्यात न ठेवावे चित्त, रामसेवे करता प्राण, म्हणून करणे आहे जतन, मान अपमान जगतात ते मूळ कारण झाले घातास, कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांतता, अगदी व्यवहार बुद्धीने कामे करावी, सर्वथा आप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान, परी न व्हावे त्यांचे अधीन, सर्वांशी राहावे प्रेमाने, चित्त दुश्चित्त न व्हावे कशाने, आल्या अथिता अन्न द्यावं, कोणास विनमुख न पाठवावं, अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे, त्यात रामाचे अधिष्ठान राखावे, रामावर ठेवावा विश्वास, सुखाने करावा संसार. हरिओम. हरिओम तत्सत.